सर्वोच्च न्यायालयामध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचं नाव, फोटो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव या सगळ्याविषयी खूप महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत। आव्हाड साहेब, काय सांगाल आज सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटलंय त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षणं नोंदवताना म्हटलं की तो खूप मोठा नेता आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयही मान्य करतंय की आणि त्यांचा गुडविल म्हणजे त्यांचं जे त्यांनी मिळवलेले जे सहानुभूती नाही म्हणणार आहे, गुडविलला मराठीत काय मला शब्द आठवण लोकप्रियता नाही, गुडविल म्हणजे मनामध्ये एक चांगुलपणा निर्माण होतो ज्याच्याने, तो तुम्ही कशाला वापरताय? तुम्ही त्यांचा फोटो वापरताय, तुम्ही त्यांच्या पक्षाचं नाव वापरताय, तुम्ही सगळंच त्यांचं वापरताय आणि तुम्ही स्वतःला मोठे समजताय। तुम्ही जर त्यांच्यापासून बाजूला गेले आहात आणि स्वतःहून बाजूला गेले आहात तर तुम्ही सगळं नवीन घ्या ना। तेव्हा त्यांचे जे वकील आहेत ते पटकनमध्ये बोलले की निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे। मग ते पटकनमध्ये बोलले निवडणूक आयोगाचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम नाही, आम्ही कुठल्याही क्षणाला निवडणूक आयोगाचा निर्णय बदलू शकतो। हा खूप सूचक इशारा होता आणि त्याने सांगितलं की शनिवार तुम्ही फोटो तर वापरायचाच नाही, त्याचा आम्हाला अंडरटेकिंग द्या शनिवारी। आणि मग सूचित केलं की तुम्ही जर एवढे सगळेच मोठे लोक आहात आणि तुम्ही सगळंच सोडलेलं आहे त्यांच्याकडनं, तर मग विचार करा की एखादा नवीन सिंबल घेऊन लढण्याचाही विचार करून ठेवा। म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ज्यावेळी असं बोलू लागले की यू कॅन एक्सप्लोर टू आयडियाज, की तुम्ही दोघंही वेगवेगळे चिन्ह घेऊन जाऊ शकता समोर, असं एक त्यांनी आयडिया म्हणून मांडली, त्यावेळी तुमच्या मनात नेमकी काय भावना आली? तुमच्या मनात काय भावना आली? तुम्हीच मला आल्याला सांगितलं की कोर्ट खतरनाक वाक्य बोललं की एक्सप्लोर न्यू आयडिया अबाउट अ न्यू सिम्बल, हे तुम्हीच मला सांगितलं, तुमच्या मनात काय आलं? म्हणजे मग कुठेतरी कोर्टाने काय सुचवलंय, काय अर्थ काय? तुम्ही एकत्र मैदानावर जाताय निवडणुकीच्या, बॅट नवी, बॉल नवा, पॅन्ट नवी, शर्ट नवी, सगळं नवीन घेऊन जा आणि लढा निवडणूक। कोण मॅच बघते जिंकेल ते जनता ठरवेल। जुनं का वापरता सगळं? आणि ज्याच्यावरती शरद पवारांचा ठप्पा आहे असं सगळं तुम्हाला का हवंय? शरद पवार खूप मोठा माणूस आहे, म्हणजे ही इज अ टॉवरिंग पर्सनॅलिटी, असं कोर्टाचं निरीक्षण होतं। तुम्ही त्यांचं का हे करताय? कोर्टाने अजून एक म्हटलंय की पब्लिक नोटीस पण द्या। आता ही पब्लिक नोटीस घेऊन जाणं म्हणजे नेमकं अजितदादा गटाला काय सांगितलंय? पब्लिक नोटीस म्हणजे सगळ्यांना सांगा की बाबा आमचा आणि शरद पवार काय, मला माहित नाही पब्लिक नोटीस त्यांचे वकील त्यांना सांगतील काय द्यायचे, मला ते काही समजलं नाही पब्लिक नोटीस काय द्यायची। पण ज्या पद्धतीने त्यांच्या ट्विटर हँडलवरती की ज्या पद्धतीने त्यांचे काही नेते बोलतायत की आम्हाला फायदा होणार, घड्याळ शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, हे ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मनात भरलेलं आहे आणि खरं आहे। आम्ही कोर्टाला सांगितलं, त्यांचेच नेते म्हणतायत की आम्हाला यांना पैसा प्रचंड फायदा होणार आहे, शरद पवार म्हणजेच घड्याळ, हे जणू काही समीकरण महाराष्ट्रामध्ये दिसतं। 25 वर्ष घाम गाळल्यानंतर शरद पवारांची हे चिन्ह हृदयामध्ये नेलं। जसं इंदिरा गांधींनी नवीन चिन्ह हात घेतला आणि ते लोकांच्या हृदयावर हात ठेवला, तसं शरद पवारांनी हृदयाचे ठोके घड्याळाशी जुळवून घेतले। आता ते ठोके बंद पडलेत। अजून एक प्रश्न म्हणजे अजित पवार गटाच्या वतीने असाही युक्तिवाद करण्यात आला की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण कसं ठेवू, तेव्हा काहीतरी कार्यकर्त्यांची शिस्त, डिसिप्लिन असे उल्लेख झालाय सुप्रीम। ते आता कोर्टाने काय केलं ते तुम्ही जास्त ऐकलं। आमच्या वकिलाला ज्या पद्धतीने त्यांनी बोलू दिलं आणि म्हणणं मांडू दिलं, ह्याच्यातनंच स्पष्ट होतं की कोर्टाच्या भावना किती तीव्र होता। आणि खास करून जेव्हा ते म्हणाले की इलेक्शन कमिशनचा निर्णय लागलेला आहे, तेव्हा ते म्हणाले इलेक्शन कमिशनचा निर्णय अंतिम नसतो। हे हा खूप आशादायी निकाल होता, कारण का इलेक्शन कमिशनचा निर्णय खूप चुकलेला आहे, खूपच चुकलेला आहे। त्याच्यामुळे आता बघूया, मंगळवारी आहे, शनिवारी त्यांना ॲफिडेविट टाकायला सांगितलं, त्यांनी आधी मान्य केलं, नंतर बघितलं नाही म्हणाले शनिवारी नको, थोडंसं उशिरा। कोर्टाने नेलं नथिंग डुईंग, शनिवारी संध्याकाळी करा। त्यांना त्यांची जी टाळाटाळ चालू होती ती कोर्टाच्या लक्षात आली। आधी कोर्टाने सांगितलं सोमवारीच ऐका, मग ते म्हणाले नाही सोमवारी नाही, आमची खूप कामं आहेत मंगळवारी। म्हणा ठीक आहे, मंगळवारी सकाळी 10:30 वाजता पहिलं तुमचंच ऐकणार। बघूया आता।
तर आजची सुनावणी ही शरद पवारांसाठी आणि शरद पवारांसोबत असलेल्या सर्व पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी खूप आशादायी ठरली होती. स्वाभाविक या पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय, सुप्रीम कोर्ट काय म्हणणार आहे आणि जे ॲफिडेव्हिट अंडरटेकिंग अजित पवार गटाला सादर करायला सांगितलंय त्या अंडरटेकिंगमध्ये काय लिहिलेलं असणार आहे या सगळ्या विषयीची उत्सुकता आपल्याला सर्वांना आहेच. काही दिवसातच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष खेरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.